महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सार्वजनिक बांधकाम उपविभाग अचलपूर व आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनकडून हर घर एक झाड उपक्रमातून वृक्षारोपण संपन्न। स्वतंत्रता का 75वां अमृत महोत्सव उपलक्ष्य प्रति सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय अचलपूर वसाहतमध्ये हर घर एक झाड प्रति वृक्षारोपणासाठी कार्यकारी अभियंता श्री कृणाल पिंजरकर यांच्या पुढाकाराने तथा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन मित्र परिवार व सार्वजनिक बांधकाम अचलपूर यांच्या विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आपले शहर हिरवे शहर टप्पा 4 आयोजित केला गेला असून आज रोजी वसाहतमधील गृहिणी यांच्या हस्ते तर कृणाल पिंजरकर कार्यकारी अभियंता, वनपाल विजय गोंडचोर, अभियंता बोरेकर, गजानन कोल्हे, पत्रकार संजय जोशी, कमल केजरीवाल, सार्वजनिक बांधकामाचे राजेंद्र पखाले, बडेबाबू ठवक्ककर सहित स्थानिक रहिवासी तर आदिवासी पर्यावरण संस्था पदाधिकारी योगेश खांजोडे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, राजेंद्र मुंदे, मुरलीधर ठाकरे, विनोद मिश्रा यांच्या हस्ते प्राणवायू स्त्रोत, कडुनिंब, उंबर, बेलपत्र या रोपट्याचे रोपण करण्यात आले। तर संगोपन संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिक यांनी घेतली। हर घर तिरंगा प्रमाणे हर घर एक झाड। जय हिंद से जय पर्यावरण तक एक सुंदर संदेश कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर व योगेश खांजोडेंनी दिला। तर आपले शहर हिरवे शहराच्या 5व्या टप्प्यात पोलीस स्टेशन परतवाडा व आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन यांच्या विद्यमाने स्थानिक केदारनगर येथे समस्त पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। आझादी का अमृत महोत्सवी पोलीस ठाणेदार संतोष ताले व पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या पुढाकाराने पोलीस स्टेशन परतवाडा व आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन यांच्या वतीने देवमाली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या केदारनगर येथील स्थानिक नागरिक व संतोष रुस्तम ताले ठाणेदार, विजय गोंडचोर, गजानन कोल्हे, राहुल कडू रयत संघटना, कमल केजरीवाल, पत्रकार संजय जोशी, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खांजोडे, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, संजय डोंगरे, राजेंद्र मुंदे, मुरलीधर ठाकरे, विनोद मिश्रा, पोलीस कर्मचारी अब्दुल नाझीम, अब्दुल कलीम, खुफिया पोलीस मंगेश फुकट, जमादार संतुलाल उईके, दीपक राऊत, विनोद राऊत, प्रमोद चौधरी, सदानंद साबळे, खाटकर, विवेक ठाकरे, योगेश बोदडे, अनुप फुसे, निखिल खंडार यांच्या हस्ते प्राणवायू स्त्रोत, वड, पिंपळ, जांभूळ, कडुनिंब, आंबा, पुत्रांजी अशा रोपटे यांचे रोपण करून संगोपन संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिक केदारनगर यांनी स्वीकारली। जागतिक मैत्री दिनी झालेल्या या वृक्षारोपण मध्ये पर्यावरण संतुलनासाठी आपले मनोगत ठाणेदार संतोष ताले, गजानन कोल्हे, राहुल कडू, पत्रकार संजय जोशी, योगेश खांजोडे यांनी मांडले। तर आभार प्रदर्शन मंगेश फुकट यांनी केले। माननीय पुलिस अधीक्षक अमरावती जिला ग्रामीण क्षेत्र स्थानीय पुलिस स्टेशन परतवाड़ा, आदिवासी पर्यावरण सामाजिक संगठन के सभी पदाधिकारी यहाँ उपस्थित और जिनके अथक परिश्रम के कारण यहाँ पर पौधारोपण आज संपन्न होने जा रहा। ऐसे मेरे मित्र और सहकार क्षेत्र के दबंग नेता राहुल जी कडू, मेरे दूसरे मित्र भारतीय जनता पार्टी के पिछड़ा मोर्चा के प्रांतीय उपाध्यक्ष गजानन जी कोल्हे, थानेदार श्री संतोष जी ताले, उनके सभी सहयोगी योगेश जी खांजोड़े और आदिवासी पर्यावरण विभाग के सभी पदाधिकारी कार्यकर्ता। आज बहुत खुशी की बात यह है कि कई सालों के गैप के बाद में और अंतर के बाद में मुझे पहली मर्तबा देखने को मिला। करीब 10-15 वर्ष हो गए एक पत्रकारी के दृष्टिकोण से पहली मर्तबा देखने में आया कि पुलिस विभाग के सहयोग से आज हम यहाँ पर पौधारोपण कर रहे हैं। पुलिस विभाग जिनके तरफ पूरे गांव के अंदर में शांति और सुव्यवस्था बनाए रखने की जवाबदारी होती है, उन्होंने ग्रामीण पुलिस अधीक्षक इनके मार्गदर्शन में
पौधारोपण करने का निश्चय किया। और ये कांडली परिसर का एरिया है, देवमाड़ी एरिया, निश्चित रूप से वॉल कंपाउंड रहने के कारण यहाँ पौधों का जतन होगा और आने वाली पीढ़ी को हम घने छायादार फलदार वृक्ष देने में कामयाब रहेंगे। आदिवासी पर्यावरण विभाग नित्य निरंतर हर दिन किसी न किसी क्षेत्र के अंदर में पौधारोपण कर रहा है। मेरा विश्वास है कि आगामी 5 वर्षों के अंदर में परतवाड़ा के अंदर में एक हरित क्रांति होकर रहेंगी और परतवाड़ा के हर क्षेत्र में हमें जहाँ जहाँ नए पौधे और नए पेड़ दिखाई देंगे, निश्चित रूप से वो आदिवासी पर्यावरण विभाग की बदौलत लगे होंगे, ऐसी मैं आशा करता हूँ। और उनके काम की जितनी भी तारीफ की जाए वो कम है। पुलिस विभाग ने अभी इसके अंदर में एक नई पहल की, इसलिए मैं पुलिस विभाग का, उनके सभी कर्मचारियों का, अधिकारियों का मनपूर्वक आभार मानता हूँ। और पर्यावरण बनाने के लिए भी पुलिस विभाग आते रहे। कई साल पहले जब मैं कॉलेज में पढ़ता था और हमें राष्ट्रीय सेवा योजना के तहत कहा गया था कि भाई पेड़ लगाइए, उस वक्त फॉरेस्ट के एक जिम्मेदार अधिकारी ने बड़ा अच्छा व्यंग्य किया था जवान और कॉलेज के विद्यार्थियों को बोलते हुए। वो फॉरेस्ट अधिकारी का कहना था कि जितना आप पेड़ के नीचे और पेड़ के पीछे प्यार करते हो, उतना ही पेड़ से करो तो ये पृथ्वी स्वर्ग में बदल जाएंगी। तो मैं युवा वर्ग यहाँ पर जो भी होंगे उन्हें संदेश देना चाहूँगा कि पेड़ों का उपयोग सिर्फ मोहब्बत करने के लिए ना ले, पेड़ों को बढ़ाने के लिए भी ले। और ये हमारी प्रक्रिया निरंतर चलती रहना चाहिए। इतना कह के अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। जय हिंद, जय भारत। कार्यक्रमानिमित्त पोलीस विभागानं आज केदारनगर येथील मैदानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। आज सकाळी सकाळी पोलीस विभागाचे आमच्या कॉलनीत राहणारे कर्मचारी मंगेश भाऊ कुदळ फावडं घेऊन आले आणि आम्हाला सगळ्या कॉलनीतल्या लोकांनी जमा केलं आणि आम्ही याच्यात सहभागी होऊ शकलो, आम्हाला सहभाग द्यायचं भाग्य लाभलं। त्याबद्दल मी पोलीस विभागाचे मंगेश भाऊचे आभार मानतो। आणि पोलीस विभागानं आमच्या घरासमोर झाडं लावले, त्याबद्दल पुन्हा पोलीस विभागाचे व आदिवासी पर्यावरण विकास संस्थेचे आभार मानतो। आणि असे कार्यक्रम चालत राहावे आणि सर्वांचा त्याच्यात सहभाग होत राहावा अशी अपेक्षा करतो आणि सर्वांचे पुनश्च आभार मानतो। अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम सुरू आहेत। आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी परतवाडा पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेला आहे। आमच्या येथील पोलीस सगळे अंमलदार आणि येथील कांडी येथील सगळे नागरिक राहुल वगैरे त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी ही आम्हाला जागा उपलब्ध करून दिली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण पाहतो की एखादं सुकलेलं झाड असलं त्या ठिकाणी कोणी काही बसत नाही, काही नाही, त्याच्यावर पक्षी बसत नाही, त्याच्या खाली इसम बसत नाही। या ठिकाणी हिरवे झाड आपण सर्वांनी या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे आणि हे समोरही हिरवेच राहतील या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले आहेत। निश्चितच इथील नागरिकांनी आणि आमच्या पोलिसांकडून जे वृक्षारोपण करून घेतलं आणि निश्चित आपण समोरच्या पिढीला यामधून आपण एक छाया देण्याचं काम, सावली देण्याचं काम, तसंच त्यांच्यासाठी फळं देण्याचं काम, इवन माणसांना, मुलांना नाही, माणसांना नाही तर पक्ष्यांना सुद्धा आपण या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। मी या निमित्त सर्वांचे धन्यवाद मानतो। धन्यवाद। स्वतंत्रताचे 75 वर्ष देशाला पूर्ण झाले, त्यानिमित्त या केदारनगरमध्ये परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सन्माननीय श्री काले साहेब व आदिवासी पर्यावरण समितीचे प्रमुख, ज्याला मी कधी नेहमी म्हणत असतो की ध्येयवेळा आणि वृक्षवेळा, असा आमचा योगेश खांजोडे, माझे मित्र रयत संस्थेचे संस्थापक राहुलजी कडू, पत्रकार संजयजी नादान जोशी व या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मित्रांनो, स्वातंत्र्याच्या या 75 वर्ष पूर्ण झाल्या या निमित्त ठिकठिकाणी वृक्षारोपण सुरू आहे। वेगवेगळे कार्यक्रम विभागाच्या वतीने किंवा संस्फूर्तीने काही संस्था या ठिकाणी करत आहे। त्याचीच एक शृंखला म्हणून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। निश्चित आहे, वृक्षारोपण जरी आम्ही केलं असलं तरी या ठिकाणची जी जागरूक राहणारे नागरिक आहेत आणि ठाणेदाराच्या हाताने झालेलं आहे त्याच्यामुळे निश्चित ते जगणार आहे अशी अपेक्षा आम्हाला आहे। पुनश्च एकदा या वृक्षारोपणाबद्दल व आझादी के 75 साल या संदर्भात सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।
घे ना 2 मिनिटं आम्हालाही बरं वाटते जरा आभार प्रदर्शन आमच्या सोबत आहे तू घे राहुल बोलतो, घे. आम्ही आलो म्हणून काहीतरी म्हण. आम्ही आलो बा. घे रे राहुलचं घे. म्हणजे आमचं मनोबल वाढवण्या इथे सगळे कर्मचारी आमचे PWDचे कर्मचारी तसेच सगळे अधिकारी आणि आपले आदिवासी पर्यावरण संस्थेचे सगळे पदाधिकारी इथे जमलेले आहे. आज आपण आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत आपण प्रत्येक आमच्या क्वार्टरमध्ये म्हणजे आमचे 15 क्वार्टरमध्ये आमचे कर्मचारी अधिकारी राहतात. त्यांच्या क्वार्टरसमोर एक एक झाड आणि त्यांचं संगोपन करणं हे त्यांची जबाबदारी राहील. या अनुषंगाने आम्ही आज 25 ते 30 झाडं इथे लावतो आहे आणि त्या 25 ते 30 झाडांमध्ये उंबर, कडुनिंब आणि बेलपत्र असे 4-5 प्रजातीचे जे आपल्याला ऑक्सिजन देणारे जे झाडं आहेत, जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळणारे असे झाडं आम्ही इथे लावतो आहे. आणि या आझादी का अमृत महोत्सवमध्ये म्हणजे जो साजरा करायचा आहे आम्हाला ह्या आठवड्याभरात, तर त्यातला हा आमचा एक कार्यक्रम आम्ही आज इथे संपन्न करतो आहे. धन्यवाद. चला आता आपलं बोर्ड एका बोर्डावर फोटो घेऊन घ्या सर्वजण आणि मग चला तिकडे. ते संजय जोशी मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.